जे शेवालाल कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा. मी पण मजेतच आहे. 8 पासून मी ब्लॉगिंग सुरुवात करत आहे. रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि रात्रीच्या जेवणामध्ये आम्ही आपे बनवले. आपे आणि हे बाहेर गेले, त्याच्यामुळे म्हटलं आम्हीच होतो तिघंजणं, तर त्यामुळे मी आमच्यासाठी आपेच बनवले होते. भिजू घातलं होतं पीठ आणि तुम्हाला समोर रेसिपी दिसेल. रेसिपी म्हणजे मी आपे जे बनवत आहे ते समोर मी ब्लॉगमध्ये टाकणारच आहे, तुमच्यासोबत शेअर करेनच. आणि हे इथून माझं देवघर दिसत आहे. एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला, कारण की आम्ही चाललो शनिवारी, या शनिवारी, येत्या शनिवारी चाललो तर शिर्डीला जायचा प्लॅन ठरला आहे आमचा. आता त्याची तयारी चालू आहे हे की जायचं कुठे कसं, आणि पॅकिंग ड्रेस वगैरे त्याची तयारी चालू आहे. आणि मी पण खूप खुश आहे, आनंदी आहे, आणि अंशुवीरा पण आनंदी आहे. शिर्डीला चाललो त्यामुळे तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करायची होती मला. तर मी ही गोष्ट शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. तर चला मग शिर्डीला ज्यावेळेस मी जाईन त्यावेळेस तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन, आणि तुम्ही पण आमच्यासोबत शिर्डीला येसालच. आपण सर्व मिळून शिर्डीला जाऊया. आपे करायला घेतले. इथे आपे बनवत आहे मी. सर्व डाळी एकत्र मिक्स करते. वाटाणा वगैरे सर्व जेवढ्या काही डाळी वगैरे आहेत किंवा कडधान्य आहे ते पण टाकून देते, कारण की तेवढंच मुलांच्या शरीरामध्ये पौष्टिक पदार्थ जातात, म्हणून मी ते एकत्र करून त्या निमित्तानं, आपेच्या निमित्तानं पोटात जाते त्यांच्या, म्हणून एकत्र टाकते मी सर्व. आणि आपे एकदम छान झाले होते, एकदम टेस्टी झाले होते. आणि हे घरी नव्हते तर त्याच्यामुळे आम्ही आपेच बनवले. आणि अंशू पण त्यांच्यासोबतच जेवून आला होता. तिथं हॉटेलमध्ये काही होतं त्यांचं कार्यक्रम, तर तिथून खाऊन आले दोघंजणं. वीरा आणि मी घरी आपे छानपैकी फर्स्ट क्लास एन्जॉय केला. आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.